आणि 135व्या जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्व समाजाला, भारताला खूप खूप शुभेच्छा. आजच्या या दिवशी महत्वाचा एक संदेश आम्हाला या जयंतीच्या माध्यमातून देऊ इच्छितो. तो हा की बाबासाहेबांनी जे त्यांचं स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आपण पूर्ण करायचं आहे. आणि त्या स्वप्नाचं मला असं वाटतं की आपण शिलेदार झालो पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. आजच्या या दिवशी बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण हा निर्धार करूया की भारतातून जाती व्यवस्था नष्ट करूया, म्हणजेच भारत बौद्धमय करूया. या निर्धार करणे आणि म्हणजेच ही बाबासाहेबांच्या जयंतीची खूप चांगल्या प्रकारे साजरी करण्याचा एक निमित्त असते. आज या मंगलमय दिनी आपण जनतेला असा संदेश देऊ इच्छितो की या बाबासाहेबांचा जन्मोत्सव हा एका उत्सवासारखा आपण साजरा करतोय, केला पाहिजे. पण या सोबत आपल्याला फक्त एक दिवस नाही तर 365 दिवस जबाबदारी घेऊन या सर्व क्रांतिकारी कार्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेवर घेऊन आपण धम्माचं कार्य केलं पाहिजे. जसं तुम्हाला माहिती आहे की 14 एप्रिलच्या अगोदर मुलांचे एक्झाम्स असतात, परीक्षा असतात. त्यामुळे आपण त्यावेळेस खेळ स्पर्धा ठेवत नाही, आपण मुळात बुद्ध जयंतीला ठेवतो. आणि बाबासाहेब म्हणले की तुम्हाला जयंती करायची असेल तर माझे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांची करा, माझी करू नका. तर आपण पण तोच पायंडा पाडलेला आहे. मुलांची परीक्षा असल्यामुळे आपण 14 एप्रिलला करत नाही, बुद्ध जयंतीला करतो. तरी सुद्धा मुलांच्या आग्रहास्तव काल नृत्य गायन स्पर्धा झाली, त्यानंतर नाटक स्पर्धा नाही झाली, परफॉर्मन्स झाला. आणि आज आपण प्रबोधन जेवणाचा कार्यक्रम, संध्याकाळी बुद्ध बिंबित ऑर्केस्ट्रा परत जेवणाचा कार्यक्रम असेल. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती समग्र देशामध्ये साजरी होत आहे आणि आनंद वाटतोय की आजची जी जयंती आहे त्या जयंतीला उद्देश आहे किंवा कुठल्याही कार्याला उद्देश नसणार ते कार्य कधीही सफल होऊ शकत नाहीये. तर जगामध्ये आज एकमेव असं महापुरुष आहे की ज्यांची जयंती जी आहे ती साजरी होत आहे. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल की 135 पेक्षा जास्त राष्ट्रामध्ये आज जयंती सण साजरा होत आहे. खरं तर ही नुसती जयंती नाहीये, तर हे संबंध मानव मुक्तीचा दिवस आहे. हा स्त्री मुक्तीचा दिवस आहे, हा लोकांना स्वातंत्र्याचा दिवस आहे. कारण आजचा दिवस हे इतिहासामध्ये कोरण्यासारखा आहे. हा दिवस जर आला नसता तर आम्ही कदाचित अजूनही कितीतरी पुरातन अवस्थेमध्ये असतो. म्हणून आजच्या जयंतीला सोनियाची उगवली सकाळ आणि जन्माला आले भीमबाळ असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की भीमबाळ जन्माला आले नसते तर आपली व्यवस्था अजूनही आपण पाषाण युगासारखं राहिलो असतो. बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर अधिकार नसतं, अधिकार नसताना आपल्याला माणुसकी आली नसती, माणुसकी आली नसती तर आपण ह्या पदापर्यंत पोहोचलो नव्हतो. आज जे आपण काय सुटाफुटामध्ये बघतोय, आज जी आपली अवस्था झालेली आहे, आपलं जे उच्च पद मिळालेलं आहे, हे सगळं बाबासाहेबांमुळे आहे. आणि मला असं वाटते की नुसती ही जयंती एक दिवसापुरता मर्यादित राहू नये. फक्त 14 एप्रिल रोजीच फक्त ह्या दिवसाला आपण आठवण करू नये, तर जयंती, विचाराची जयंती रोज साजरी झाली पाहिजे. विचाराची जयंती क्षणाक्षणात शांती झाली पाहिजे. विचाराची जयंती ही घराघरात साजरी झाली पाहिजे. आणि विचाराची जयंती ही जी आहे प्रत्येक माध्यमातून झालं पाहिजे. आपण क्लासरूम होऊन विचाराची जयंती साजरी करू शकतो, आपण अधिकारी होऊन क्लास म्हणून आपण जयंती साजरी करू शकतो. आपल्या समाजातला अन्याय दूर करून आपण साजरी करू शकतो. तर अशा प्रकारे मला सांगायचं की फक्त एक दिवसापुरता मर्यादित राहू नका बांधून. रात्र वैरायची आहे आणि आपल्याला जागृत राहून काम करावं लागेल. रोजच जयंती साजरी करायची, अर्थात बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. आणि त्यातमध्ये अत्यंत महत्वाचं असं मी सांगतोय की बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांना अभिप्रेत धम्म आपल्याला समोर घेऊन जायचं आहे, असं मला आजच्या ह्या दिवसानिमित्त सांगायचं आहे. आपल्याला जी संधी दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. जय बघा की जनतेला अगदी स्पष्ट संदेश आहे. जनता म्हणजे माझे बांधव, माझ्या बांधवांना स्पष्ट संदेश असा आहे की मी मगाशी म्हणालो की ही रात्र वैरायची आहे. आपला जो शत्रू आहे तो आपल्या संघटनेची 100वी जयंती साजरी करतोय, 100वी जयंती साजरी करतोय आणि त्याचं टार्गेट सेट आहे. आणि इथे आपल्यालाही आपलं टार्गेट सेट करावं लागेल. आपल्याला आपली दिशा जी बाबासाहेबांनी सांगितलेली आहे त्या दिशेतून आपण भरकटतो आहोत का, त्या दिशेतून आपण वेगळ्या मार्गाने चाललो आहोत का, तर त्या वेगळ्या मार्गाने जाता आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. आणि आपला मार्ग एकदम स्पष्ट आहे
की बाबासाहेबांना हा भारत जो आहे बौद्धमय करायचं होतं आणि बौद्धमय भारताच्या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागेल. नुसतं वाटचाल ही बोलून चालणार नाही, तर आपल्या तात्विक स्वरूपात सुद्धा हिची वाटचाल पुढे घेऊन गेली पाहिजे. आणि आपण कुठे कमी पडतोय, कुठे आपल्याला कमतरता आहे, ती कमतरता जी आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे. आणि अत्यंत मौलाचं असं मला म्हणायचं की आपण काही कुठली परिस्थिती येऊ द्या, आपल्या घरातला तरुण जो आहे, आपल्या घरातला युवक जो आहे, तो चळवळीशी कसा बांधला जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज आपण ते प्रयत्न करूया की आपला तरुण, आपले युवा चळवळीशी जुळून राहतील. धन्यवाद. प्रथमतः तुम्हाला, तुमच्या चॅनलला आणि बौद्ध बांधवांना सप्रेम शुभेच्छा. आणि मी आज या शुभप्रसंगी असं सांगेन की बाबासाहेबांचा जो मी वेश धारण केलेला आहे, तर त्यानुसार मी बाबासाहेबांचे जे संविधान आहे ते प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला समानता, बंधुता आणि एकत्रितपणे अखंड देश राहावा असं बाबासाहेबांचे आपल्याला खूप मोठं संविधान दिलेलं आहे. त्या संविधानाचा प्रामाणिकपणाने सगळ्यांनी त्याचे आदर केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचे जे योगदान आहे हे सर्व समाजाने अंगीकारले पाहिजे. असे एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय शिवराय. 14 एप्रिलच्या प्रथमतः तुम्हाला, तुमच्या चॅनलला आणि बौद्ध बांधवांना सप्रेम शुभेच्छा. आणि मी आज या शुभप्रसंगी असं सांगेन की बाबासाहेबांचा जो मी वेश धारण केलेला आहे, तर त्यानुसार मी बाबासाहेबांचे जे संविधान आहे ते प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला समानता, बंधुता आणि एकत्रितपणे अखंड देश राहावा असं बाबासाहेबांचे आपल्याला खूप मोठं संविधान दिलेलं आहे. त्या संविधानाचा प्रामाणिकपणाने सगळ्यांनी त्याचे आदर केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचे जे योगदान आहे हे सर्व समाजाने अंगीकारले पाहिजे. असे एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय शिवराय. आपण 1 रुपये कोणाकडून नाही घेऊन आपण कष्टाने पैसे घेऊन जमा करून हा बुद्धविहार इथे बनवला आहे. हे हमेशा इथे चालते. इथे कराटे क्लास, योगा क्लास, पाली क्लास आणि समाज प्रबोधन क्लास होते. इथे वरती आपण बघू हे स्टडी सेंटर आहे. त्याच्या बाजूला रंगोळी प्रदर्शन आहे आणि छोट्या मुलांची इथे हॉलवरती ड्रॉइंग लागली आहे. आणि वरती डायनिंग टेबल आहे. इथे सगळे लोक काही आपण जाऊ शकतो वगैरे. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र. आपल्या सगळ्यांचं नव्या धम्मचक्र बुद्ध विहारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. तर तुम्ही पाहताच आहे, खूपच हर्ष उल्हासामध्ये मुलांनी साजरी केली, मोठ्यांनी, लहानांनी. आणि हे बुद्ध विहार हे ज्ञानाचं केंद्र आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण बाबासाहेबांनी फक्त एका जातीसाठी नाही, तर अखंड भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच मार्गावर संविधानातर्फे आपण संविधानातून सगळं आपण घेत आहोत आणि समाज त्यानुसारच चालत आहे. आणि नव्या धम्मचक्र बुद्ध विहारामध्ये तुम्ही पाहिलं की स्त्री पुरुष समान आहेत. आणि ही 10वी प्रतिज्ञा आहे, जी 22 प्रतिज्ञा तुम्ही इथे दाखवा. आपण 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे आपण बोर्डच लावलेला आहे. याचप्रमाणे आपण व्यवहारामध्ये करूनच आपण हे नव्या धम्मचक्र बुद्ध विहार हे 3रं स्वाभिमानाचं बुद्ध विहार आहे. पहिलं पुण्याला आहे, दुसरं सांगली आणि हे 3रं बुद्ध विहार आहे. हे आपण स्वाभिमानाचं मॉडेल उभं केलेलं आहे. आणि हे भीमनगरची पूर्ण पुण्याई आहे की त्यांनी हा स्वाभिमानाचं बुद्ध विहार राखून ठेवलं, म्हणून आज आपण इथे असं भव्य दिव्य बुद्ध विहार बांधलेलं आहे. थँक्यू.